इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। शहरात अनधिकृत बांधकामांवर अंकुश लावण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिका आक्रमक झाली आहे। उल्हासनगर 2 येथील हनुमाननगर, दुर्गानगर आणि डम्पिंग ग्राउंड या भागात सरकारी भूखंडावर अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे केली जात असल्याची माहिती मिळताच पालिकेने आयुक्त मनीषा आवाळे यांच्या आदेशानुसार तात्काळ कठोर कारवाई केली। या कारवाई दरम्यान स्थानिक नागरिकांनी राडा घातल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता। उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या आदेशानंतर अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांनी संबंधित सहाय्यक आयुक्तांना तातडीने कारवाईचे आदेश दिले। त्यानुसार 14 फेब्रुवारी 2025 रोजी पोलीस बंदोबस्तात ही कारवाई पार पडली। या मोहिमेत 10 खोल्याच्या जोत्यांचे बांधकाम, 5 पक्क्या खोल्यांचे आणि 2 झोपडपट्ट्यांचे बांधकाम संपूर्णपणे निष्कासित करण्यात आले। या कारवाई दरम्यान आक्रमक झालेल्या स्थानिक महिलांनी राडा घातला। एका महिलेने संतप्त होत स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। मात्र सहाय्यक आयुक्त, प्रभाग समिती क्रमांक 2 आणि नोडल अधिकारी गणेश शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या पथकाने ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली। शहरात अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामे वेगाने वाढत असल्याने महानगरपालिकेने आता कठोर भूमिका घेतली आहे। संबंधित विभागाने स्पष्ट इशारा दिला आहे की सरकारी भूखंडावर किंवा परवानगीशिवाय उभारण्यात येणाऱ्या कोणत्याही बांधकामांवर कठोर कारवाई केली जाईल आणि दोषींवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे। महानगरपालिकेच्या या धडाकेबाज कारवाईमुळे शहरातील अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। यापुढे अशा मोहिमा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिले आहेत।